मोठी बहीण गावाला आल्यानंतर आम्ही दोघी बहिणी खूप खुश असतो. एरवी मामाच्या घरी मामा आणि मामी दोघंच असतात, पण आम्ही आल्याच्या नंतर घरात कुणीतरी आहे असं वाटतं. शेजारी बोलतात, तुमच्या घरी कुणीतरी आहे बरं का आज. हा छोट्या बहिणीचा मुलगा अक्षत कसा दूध पितोय, त्याची दूध पिण्याची स्टाईलच वेगळी. त्यानंतर आम्ही निघालो मामाच्या घरी. मामाच्या घरी गेल्याच्या नंतर लगेच आरव त्या सायकलवर बसून खेळायला लागला. माझ्या मामाच्या घरापुढेही शेतीची बाग आहे. आम्ही त्या शेतात गेलो. आरवला शेतात जाऊन खूप आनंद झाला. नंतर आम्ही घरी आलो परत. तर पनीरचा बेत होता, उपवास होता त्या दिवशी, त्यामुळे मामी फराळाचं पण मुलांची खूप मस्ती चालली होती इकडे. त्यानंतर आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो, दोघी बहिणी भाऊ आम्ही सगळी एकत्र आल्याच्या नंतर मज्जाच वेगळी काहीतरी. इथे मुलांची मग जेवणाची तयारी झाली, जेवण करून घेतलं सगळ्यांनी. मग आम्ही निघालो साडी पाहायला. मोठ्या बहिणीला साडी घ्यायची होती म्हणून, तिला कलांजली पैठणी बघायची होती. हा माणूस कोणती देव हाच विचार करत होता. मग एक साडी घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आम्ही खेळ पैठणीचा या खेळामधला एक खेळ खेळत होतो. सगळीजणं खेळत होती आणि मी फक्त त्यांचा व्हिडिओ काढत होते. कुणालाही जमलं नाही यातलं त्यामुळे या गेममध्ये कुणीच विनर नाही आहे. मग संध्याकाळी आम्ही ठरवलं आज बाहेरच जेवण करायचं. जेवण करायला गेल्याच्या नंतर आमच्या तिघींचे मिस्टर म्हणत होते एकाच कंपनीने फसवलेली 3 माणसं. तिथेही आम्ही खूप हसलो. चलो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.